वॉचमन, ए कोण आहे? थांब. ते चाललास पळून? हा, चेहरा दाखव आधी तुझा. अनोळखी गोष्टीचा पाठलाग करू नये. हा, बस 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 झालं. चहा नाही, नको नको. कोण होता? माहित नाही, चेहरा नाही दिसला. काय करत होता? दुर्बिणीने घराकडे बघत होता. आपण घराकडे बघितलं नाही की लोक आपल्या घराकडे बघतात. श्रद्धा, तू काय करतेस इकडे? लागलं थोडस लागलं. तेच कसं लागलं सांगते मी. तू मागे हो रे. तू काय औषध लावतो काय? अरे मूर्ख आहेस का? मागे वा, मागे. अभय, एक तू पण काय कळत नाही का तुला? सेफ्टी व्हायचं. अरे हो, शांत राहा जरा. मूर्ख? मला मूर्ख म्हणतोय? मूर्ख? माणूस आपल्या घरापर्यंत आलाय दिवसा ढवळ्या. हे खूप सिरियस आहे. हा, एक्झॅक्टली. श्रद्धा, तू पोलिसांना सांगायला पाहिजे होतं. बाजूच्या गल्लीमध्ये पोलीस होते. इथे असून सुद्धा त्याचं धाडस झालं इथे येण्याचं. तू एकटी गेलीस त्याचा पाठलाग करायला. कशाला? तो वॉचमन कुठे होता? तो नव्हता जागेवर. आणि तू मला बोलतेस? माझ्या हातात लागला असतं ना, फोडून काढला असता त्या माणसाला. अरे पण कोण आहे हा माणूस? का करतो हे सगळं? बघतो मी. बघतो म्हणजे? तू काळजी करू नकोस श्रद्धा. आणि पुन्हा असं धाडस करायला नाही जायचं. थोडक्यात निभावलं, कळलं ना? बायकोवर खूप प्रेम येतंय वाटतं. बायकोवर प्रेम नेहमीच असतं. बायकोला ते आज जाणवतंय. बाबा, मी कॉलेजला जातेय. हा, हे तू जाणार नव्हती ना कॉलेजला? अरे नाही, जातेय. आई, तू कधी आलीस? हे काय लागलंय? अगं धडपडली ती. वेंधळ्यासारखी चालत असणार तुझी आई. धडपडली. तू पण ना बघून चालत जा. मी आज थांबते तुझ्याजवळ. अगं नको नको नको, तू कॉलेजला जा. नो एक्सक्यूज फॉर बंकिंग कॉलेज. पण तू आराम कर, मी आज लवकर हो, ती येते. आराम करेल. चला चला कॉलेज. हा चला, बाय बाय. बाय बाय बाय. खोटं का सांगितलंस तिला? कारण मी आहे खोटारडा. सांगायचं ना खरं. आणि अजून घाबरवायचं. आणि काय सांगणार काय होतो तुला? जो मुलगा तिला स्टॉक करतो, दुर्मिणीतनं या घराकडे बघत असतो, त्या मुलाचा पाठलाग करताना तुझी आई पडली हे सांगणार होतो. 2 दिवसापासून पुष्कळ मनस्ताप झालाय तिला तुमच्यामुळे. बस. ए मंगेश, फालतू फोन करू नको. हा बाबा, मी घरी आहे. मला नको डिस्टर्ब करू, कळलं ना तुला? ठेव.
कामाचं असेल तर घे. तेल लावत गेलं का कळलं ना? मी थांबतो तुझ्यासाठी घरी. काही नको, मी सुद्धा शाळेत जाणार आहे. हा अगं लागलंय ना तुला? एवढं काही नाहीये रे. आणि भाषाचा फोन आला होता, पोलीस आलेत शाळेत. मग मी मुद्दाम गेले नाही असं नको दिसायला. आणि मुळात या सगळ्यात मुलांचं नुकसान कशाला? काळजी घे. फोन कर मला. नाही मी तुला फोन करेन अर्ध्या तासाने. डन. काय मंगेश येतोय? अरे निघालो बोललो ना. काय मरायला टेकलायस का? माझं काम ऐक. एकाला उचलायचं आहे. एकाला येऊन सांगतो. चल सावनी मिरजकर, मागच्या महिन्याभरातले हिचे कॉल रेकॉर्ड्स, मोबाईल लोकेशन सगळं ट्रेस करा. सर, क्राईम तर परवाच झाला ना? प्लॅनिंग सुद्धा परवाच झाला असेल का जमदाडे? नाही सर, आधी हिच्यावरती कशाच्या जोरावरती कारवाई करायची? याच रेकॉर्ड्सच्या जोरावर. तिच्या विरोधात काहीतरी सापडावं म्हणूनच हे सगळे रेकॉर्ड्स आपल्याला चेक करायचे. पण सर, म्हणजे ती संशयित आहे का? नाही, मी संशयित आहे. माझे कॉल रेकॉर्ड चेक करा. सॉरी सर. मला तिला संशयित ठरवायचंय जमदाडे. असं आहे का? सांगतोय तेवढं कर. पण सर, याचा प्रॉब्लेम झाला तर मी झेलेन. परत एकदा सस्पेंड होईल. आणखी काही? नाही सर. पण सर, त्या मुलीला का अडकवायचंय? कारण या ड्रग ओव्हरडोस प्रकरणाचा त्या मुलीशी काहीतरी संबंध आहे जमदाडे. असं आहे का सर? तिचे 2 दिवस ना जरा तिला टेल करा. म्हणजे पाळत ठेव. हो सर, तिच्या विरुद्ध आपल्याकडे काही नाही आहे. जमदाडे, विषय असा आहे, हे जे कुठलं ड्रग कार्टेल आहे, ज्या माणसांनी त्या मुलापर्यंत ड्रग्ज पोहोचवले, त्या माणसांचा आणि या मुलीचा काही जरी संबंध असेल ना, तर पुढच्या 2 दिवसात ही मुलगी काही ना काही करणार. माणूस पॅनिक झाला की तो काहीतरी करतो आणि काहीही करू शकतो. जशी आता तू घाबरली आणि बोलून गेली की नाही, तसंच मलाही बघायचंय की ही पोरगी काय करते. पण सर, 24 तास पाळत कोण ठेवणार? मी. मध्ये एकदा तू म्हणाली होतीस तुला 1 दिवस सुट्टी पाहिजे. हा सर, मिस्टरांबरोबर मॉलमध्ये जायचंय. एवढं काम कर, सुट्टी देतो. सर, 24 तास 2 दिवस ड्युटी. सुट्टीचा सोडा दिवस नक्की मिळेल. मग सुट्टी कॅन्सल. नको सर, जाते. हे घे, त्या तुझ्या पैशांवरून मेजर राडा झाला घरी. तुला नीट लपून सुद्धा ठेवता येत नाहीत पैसे. अय्या, एवढे पैसे? नताशा, तुझ्याकडे कुठून आले? दरोडा टाकला मी. बँक लुटली. कावाला 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 घेऊन गेला. नॉनसेन्स. बाय. साऊ, बिलेटेड हॅपी बर्थडे. थँक्यू. काल तू मला भेटली सुद्धा नाहीस आणि पाणीपुरी खायला पण नाही गेलो आपण. अगं हो, काल जरा लवकर जायचं होतं घरी. तुला एक सांगू, ती नताशा आहे ना, काही चांगली मुलगी नाही अगं. ती सिगरेट ओढते, मी स्वतः पाहिलंय. आणि किती घाणघाण शिव्या देत बोलत असते ती. आणि तुला माहिती, परवा ती एका मुलाच्या खांद्यावर हात ठेवून खूप जवळ जाऊन बोलत होती. ती वाया गेलेली मुलगी अगं. तू नको तिच्याशी मैत्री करू. भाग्यश्री, लेक्चरला जायला उशीर होतोय ना? अरे हो. बरं चल जाऊया. तू हो पुढे, मी आलेच. बरं लवकर या. हो. गेली का चिवताई? तुझ्या घरी काय राडा झाला पैशांवरून? जाऊ दे ग, डोक्याचा कंप्लीट नाला झालाय. अर स्ट्रेस आलाय बाळाला. तुझा स्ट्रेस घालवण्यासाठी आज आपण पबला जाऊया. नट्स, तुला माहितीये मी नाही जात पब मध्ये. का? ऍडल्ट पब्लिक पब मध्येच जातं. आणि कालचा एकच दिवस 18 वर्षांची झालीस का तू? आज परत 8? अगं पण माझ्या घरी नाही चालत यार. आणि तसंच ऑलरेडी. अंकित बॉय, फटाके कधी येणार आहेत? सुतळी बॉम्ब येतोय नेक्स्ट वीक.
नेक्स्ट वीक. सबर कर, बाद में दुआ निकलेगा. बाय द वे, तू हिला ओळखतोस ना? ही सावनी. सावनी हा अंकित. आम्ही आज टाउनला पबला चाललोय. चलेगा? चल ना यार, गंध फैलाते. ओके, आय विल बी देयर. सी यू सॅज. कोणीतरी येणार कोणीतरी पबला. आईला काय सांगू? खोट. तुझ्या जगन्मातेला ना खोटच सांग. सॅज यार, कोणतीही मुलं ना आपल्या आई वडिलांना मी आता पब मध्ये धिंगाणा घालायला चाललोय असं काही सांगत नाहीत, पण सगळे जातात. आणि यार, ही गोष्ट समजायला तुला काय आता मुलं होईपर्यंत वाट बघणार आहेस का आज येणार आहेस? अगं पण खोटं बोलू? कम ऑन यार, दीज आर जस्ट इनोसंट लाईफ्स. कम ऑन, मज्जानू लाईफ. हे चल चल चल, कॅमेरा रेडी कर भाई. श्रद्धा मिरजकर. तुला कसं माहिती? सोशल मीडिया. मॅडम, श्रद्धा मिरजकर तुम्हीच ना? हो. अमित कारखानीचा मृत्यू झाला तेव्हा सगळ्यात शेवटचं बोलणं तुमच्याशी झालं होतं. नेमकं काय बोलणं झालं होतं? मी पोलिसांना सांगितलंय. मॅडम ऐका ना, अमित कारखानीस आणि तुमचे घरगुती संबंध होते हे खरं आहे का? अमित कारखानीचा शाळेतून काढलंय, खरं आहे का? अमित कारखानीसने आत्महत्या केल्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतंय? आमच्या प्रश्नांची उत्तर द्या मॅडम. घाबरू नका मॅडम, सांगा. मला काही बोलायचं नाहीये. मॅडम, तुम्हाला मीडियाला उत्तरेही द्यावीच लागतील. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रिन्सिपल भेंडे सरांनी दिलेली आहे. कुठल्याही स्टाफला काही प्रश्न विचारायचे नाहीत हे सांगितलेलं कळलं नाही का तुम्हाला? हे आमचं काम आहे. तुम्ही आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणताय. आणि तुम्ही काय करताय? तुमच्या प्रश्नांची उत्तरं न देणं हे सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्यच आहे, नाही का? आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. मग ती तुमची तुम्ही शोधा. त्याकरता लोकांना असं रस्त्यात धरून हॅरेस कशाला करताय? तुम्ही कोण? मी या शाळेचा व्हाईस प्रिन्सिपल प्रसाद देशमुख. इज इट क्लिअर? पण मॅडम, आम्हाला उत्तर हवी आहेत. आम्हाला उत्तर हवी आहेत, उत्तरं सर. पाहिजे. मॅडम, मॅडम, बोला, मॅडम. उत्तरं हवी आहेत. प्रश्नांची उत्तरं द्या जनतेला मॅडम. जाणून घ्यायचं की नक्की काय घडलंय ते. थँक्यू सो मच हा प्रसाद. आता काही दिवस नाही हे असंच चालू राहील. मी काय म्हणतो, ते जे आपलं मागचं गेट आहे बघ ग्राउंडच्या बाजूचं, हा. तू ना तिथनं येच. तू कसा आलास? रजा संपली तुझी? अगं कुठे संपले? भेंडे सरांनी बोलवून घेतलं, मग यावंच लागलं. या प्रकरणामुळे ना? माझ्या एक गोष्ट ना लक्षात आलेली आहे की जगात कुठे काहीही घडू दे, सगळ्यात पहिले ना आपली सुट्टी लोकांच्या डोळ्यात येते. तेव्हा असताना किती छान वाटते. चहा घेणार आहेस? घे, मी सांगतो ना, घे. मी आधी जरा तोंडावर पाणी मारून येते. जा जा, गरजेचं आहे. पण तुझ्या तोंडावर कधी कॅमेरा येईल काही सांगता येत नाही. गप रे. हा साऊ बोल. प्रसाद का? येस, करेक्ट. आई कुठे रे? अगं ती वॉशरूमला गेली. काही निरोप द्यायचा होता का? हा, ऍक्च्युली माझ्या मैत्रिणींना बर्थडेची पार्टी हवी आहे. ओ सॉरी 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 सॉरी. हे बिलेटेड हॅपी बर्थडे. अगं मी विसरलोच. इट्स ओके, थँक्यू. तर हा तेच, मी आणि माझ्या मैत्रिणी आज रात्री पावभाजी खायला जायचं म्हणत होतो. 10-10:30 पर्यंत येईन मी. अरे वा, पावभाजी. कुठे जाताय? आम्ही पण येतो. मस्करी करतोय ग. हा, तर तेच बँड्राला एक चांगला जॉईंट उघडलाय तिथे. तर तेच आईला विचारायचं होतं. जा जा, आणि काळजी नको करूस, आम्ही नाही येतो. तुझा निरोप आईला देतो, ती करेल तुला फोन. ओके, बाय. चिल. पहिल्यांदा खोटं बोलले यार. होईल हळूहळू सवय. चला. मी बोललेली ना तुला, तू आज येऊ नको शाळेत म्हणून. ए, बोललेली म्हणाले होते. तेच ते भेंडे सर बोललेले. सॉरी,
म्हणाले होते की आज शाळेत येऊ नको म्हणून. म्हणजे सरांनी तुला आज येऊ नको असं सांगितलं होतं, तरी सुद्धा तू आलीस. नाही नाही, मला काहीच म्हणायचं नाही. तुला जे वाटेल ते तू कर. तर मला सरांनी बोलवलंय, मी त्यांच्याबरोबर मीटिंगला जातोय. आणि हो, साऊचा फोन आला होता. ती मैत्रिणींबरोबर बँड्राला कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाते. रात्री 10:30 पर्यंत येईल म्हणाली. तू कर तिला फोन. हो, जाऊ दे बिचारीला, जरा मजा तरी येईल. मी करते, फोन करते तिला. ठीक आहे, चला मी येतो. हो, चला. सर, चर्चगेट ब्ल्यू हेवन पब. ब्ल्यू हेवन पब म्हणजे त्या पब मध्ये आता उलट सुलट धंदे चालू झाले का? सर, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मला ती मुलगी उलट सुलट नाही वाटत. जमदाडे, पब मध्ये उलट सुलट धंदे आता सुरू झालेत की नाही? पोरगी त्या पब मध्ये गेलीये म्हणजे ड्रग्ज नसेल घे तरी दारू सिगरेट काहीतरी चालू असणार ना तिचं. राईट सर. लक्ष ठेव तिच्यावर. येस सर. एक गोष्ट नीट लक्षात घे, ती पोरगी घरच्यांची खोटं बोलून आली आहे पब मध्ये. सांगतोय तेवढं कर, बारकाईनं लक्ष ठेव. येस सर. जय हिंद. वेलकम टू द पार्टी. And boys, welcome to the party. आज की पार्टी मेरी तरफ से. So guys, drink like there's no tomorrow. Cheers. नट्स ऐक. नट्स ऐक ना. बघ, मला 10च्या आत घरी पोचायचंय. 10:30 डोक्यावरून पाणी. काय यार, तू काय म्हातारी झाली आहेस का आता? कवळी वगैरे काढून ठेवायची वेळ झालीये का? कम ऑन यार. अरे अभी तो पार्टी शुरू हुई है. लेट्स डांस, लेट्स हॅव ड्रिंक्स बेबी. लिसन, मी ना तुझ्यासाठी एक ड्रिंक बनवून आणते. ओके? ड्रिंक नको. हे भगवान, उठा लो इसको. कोल्ड ड्रिंक पिशील ना तू? नाही. कोल्ड ड्रिंक पी तू. अगं नट्स ऐक, राहू दे. मला आता लगेच घरी जायचंय. आत्ता का? पोलीस माझ्या मागावर आहे.